पंचम स्थानातील गुरु ह्या व्यक्तीला अतिशय बुद्धिमान, गुणी, विद्वान, मितभाषी व ह्यांच्या हातून खूप चांगले श्रेष्ठ कार्य किंवा श्रेष्ठ प्रतीचे लेखन घडते. ह्यांना संपत्ती सुख खूप चांगले मिळते. फक्त मकरेचा गुरु जर अपवाद सोडला तर सर्व राशींमध्ये हा गुरु खूप चांगले फल देतो. हे बुद्धिमत्तेचे स्थान असल्यामुळे ह्यांना उच्च प्रकारची बुद्धिमत्ता हा गुरु लाभून देतो. आयुष्यामध्ये खूप पारितोषिकेही मिळतात. हा गुरु लव्ह मॅरेज सुद्धा दर्शवतो किंवा आवडत्या व्यक्तीशी लग्न करणे किंवा लाईफ पार्टनर खूप चांगला मिळणे हे सुद्धा कॅरेक्टर्स ह्या गुरु देतो. हा गुरु उपासना, मंत्रपाठ, योगासने करणे किंवा एखादा चांगला गुरुमंत्र मिळून यशस्वी होणे हा दर्शवतो. ह्यांना शिव उपासना, दत्त उपासना नियमित चालू ठेवली तर ह्यांना खूप चांगले लाभ व यश मिळते. जर हा गुरु शनी बरोबर असेल तर पुत्र संततीमध्ये हा डिफिकल्टीज किंवा प्रॉब्लेम्स निर्माण करू शकतो. जर हा गुरु अशुभ असेल तर कसे ओळखायचे, तर अशा व्यक्तीचे विद्या संपन्न करणे किंवा विद्या घेणे ह्यांना कष्टदायक होते किंवा ह्यांचं शिक्षण अर्धवट राहते. मुलांचे सुख ह्यांना कमी मिळते. अशा वेळेस ह्या व्यक्तीने फर्स्ट स्टेप रेमेडी म्हणजे शिव उपासना चालू करावी.